नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तौर सायन्स अकॅडमीमध्ये आपलं हार्दिक स्वागत। आजचा आपला टॉपिक आहे इयत्ता 8वीचं प्रॅक्टिस सेट नंबर 1.2। ओके, चला तर बघूया प्रॅक्टिस सेट नंबर 1.2। प्रॅक्टिस सेट नंबर 1.2 कडे जाण्याच्या आधी आपल्याला काय बघायचं आहे, ज्याच्यावर आधारित प्रॅक्टिस सेट नंबर 1.2 आहे ते काय आहे, परिमेय संख्याचा लहान मोठेपणा म्हणजे कंपॅरिझन ऑफ रॅशनल नंबर। रॅशनल नंबरचं कंपॅरिझन कसं करायचं म्हणजे लहान मोठं, कोणती संख्या मोठी कोणती संख्या लहान, विच नंबर इज बिगर अँड विच नंबर इज स्मॉलर। ओके, मग कोणतीही संख्या लहान मोठी ठरवायची आधी आपण काय करूया, छोटंसं एक उजळणी घेऊया की संख्या रेषेवर असणाऱ्या कोणत्या संख्या तुम्हाला बघूया माहित आहेत का, की कोणत्या लहान आणि कोणत्या मोठ्या। ओके, सो हिअर इज युअर संख्या रेषा म्हणजे नंबर लाईन आहे। या नंबर लाईन मध्ये इथं 0 असतो हे सगळ्यांना माहिती आहे। ऑन द राईट हँड साइड ऑफ दिस 0 देर आर पॉझिटिव्ह नंबर्स दॅट आर 1 2 3 4 5 6 7 8 9 अँड सो ऑन। ओके, ऑन द लेफ्ट हँड साइड ऑफ द 0 -1 -2 -3 -4 अँड सो ऑन। So this is the number line in which on the right hand side there are positive number, on the left hand side there are negative numbers। उजवीकडे धनसंख्या डावीकडे ऋणसंख्या। मग यांच्यामध्ये तुलना कशी असते माहिती आहे का तुम्हाला? माहित आहे तरी पण सांगतोय मी तुम्हाला की संख्या रेषावरच्या कुठल्याही दोन संख्याची जर आपल्याला लहान मोठेपणा ठरवायचा असेल, कुठल्या पण लक्षात घ्या, तर याच्यामध्ये आपण काय करतो की डावीकडची संख्या जी आहे, कुठल्याही दोन संख्येपैकी डावीकडची जी संख्या आहे ती नेहमी लहान असते उजवीकडच्या संख्येपेक्षा। द नंबर विच इज ऑन द लेफ्ट हँड साइड इज ऑलवेज स्मॉलर दॅन द नंबर विच इज ऑन द राईट हँड साइड। ओके, मग या नंबर लाईन मध्ये समजा मी म्हटलं की 3 आहे, 3 पेक्षा लहान संख्या कुठली तुम्ही लगेच सांगाल, जी डावीकडे संख्या आहेत त्या सगळ्या लहानच आहेत 3 पेक्षा, म्हणजे 2 1 0 -1 -2 -3 -4 -5 -6 -7 सगळ्या संख्या कशा आहेत, लहान आहे। 6 पेक्षा लहान संख्या कुठल्या, हे इकडच्या सर्व संख्या लहान आहेत। 6 पेक्षा मोठ्या म्हणजे तिच्या उजवीकडच्या म्हणजे हे संख्या। आता इथं बघूया थोडंसं, मला सांगा की -2 जी आहे हे -2 पेक्षा मोठी संख्या कुठली, कोणत्या संख्या -2 पेक्षा मोठ्या आहेत? -1 उजवीकडच्या ज्या संख्या असतील त्या सगळ्या मोठ्या असणार आहेत, म्हणजे कुठल्या -1 0 सुद्धा याच्यापेक्षा मोठा आहे, ह्या सर्व संख्या याच्यापेक्षा मोठ्या आहेत। आलं लक्षामध्ये? आणि त्यानंतर मग -4 पेक्षा मोठी संख्या कुठली, -4 पेक्षा मोठी संख्या -3 -3 पेक्षा मोठी संख्या -2 -2 पेक्षा -1 0 आणि इकडच्या सगळ्याच मोठ्या असतात। ओके, आता -4 पेक्षा लहान संख्या कुठली, -4 पेक्षा संख्या लहान म्हणजे विच इज ऑन द लेफ्ट हँड साइड। So on the left hand side of the -4 there are -5 -6 all number which are on the left hand side, these numbers are always smaller than the right hand side number। ओके, म्हणजे कुठलीही संख्या जर आपल्याला लहान किंवा मोठी ठरवायची असेल तर संख्या रेषेनुसार आपल्याला असं सांगता येईल की ज्या संख्या दोन संख्येपैकी, दोन म्हणजे दोन संख्येची जोडी आहे, तर जी संख्या रेषेवरती डावीकडे असेल तर ती लहान आहे आणि जी उजवीकडे असेल ती मोठी आहे। मग आपल्याला डावीकडून उजवीकडचं लगेच कळणार आहे। आणि त्याच्यापेक्षा सर्वात मोठं म्हणजे की निगेटिव्ह नंबर्स ऑलवेज ऑन द लेफ्ट हँड साइड ऑफ द पॉझिटिव्ह नंबर। पॉझिटिव्ह नंबरच्या नेहमीच त्या डावीकडे असतात। मग कुठलीही निगेटिव्ह नंबर असेल किंवा ऋण संख्या असेल, इट इज ऑलवेज स्मॉलर दॅन, हे स्मॉलर दॅनचं चिन्ह आहे, हे पण लक्षात ठेवा। लक्षात अशी काय करायची गरज नाही। स्मॉलर दॅन म्हणजे हे जे टोक आहे, असं निमुळतं जे टोक आहे ते छोट्या संख्येकडे असतं आणि जे असं पसरलेलं किंवा मोठं असणार जे उघडलेलं तोंड आहे, सो इट इंडिकेट्स दॅट इट इज अ बिगर नंबर। म्हणजेच थोडक्यात उदाहरणार्थ जर पाहायचं असेल, मी असं सांगेल की 3 and -4 सो 3 आणि -4 मध्ये मला सांगायचं विच नंबर इज स्मॉलर अँड विच नंबर इज बिगर। मग चिन्ह कसं असेल त्याचं, तर त्याचं चिन्ह असं असेल, उघडलेलं तोंड असतं ते मोठ्या संख्येकडे असतं। आता 3 कुठे आहे बघा बरं, संख्या रेषेवरती -4 आणि 3 याच्यामध्ये 3 हे राईट हँड साइडला आणि -4 हे लेफ्ट हँड साइडला, त्याच्यामुळे अर्थातच 3 इज ऑलवेज ग्रेटर दॅन द निगेटिव्ह नंबर दॅट इज -4। मग -4 कडे हे मिटलेलं टोक आलेलं आहे। ओके, ओपन एंड इज ऑन द बिगर नंबर अँड क्लोज एंड इज टुवर्ड्स द स्मॉलर नंबर। अशा प्रकारे आपण संख्या रेषेवरच्या काही संख्या बघू शकतो। आता एक मोठी संख्या आपण समजा घेऊया, माझ्याकडे समजा -1000 अँड माझ्याकडे आहे -1। सांगा बरं कोणती संख्या मोठी आणि कोणती संख्या लहान, दोन्ही निगेटिव्ह आहेत। मग तुम्हाला माहित आहे द नंबर विच इज ऑन द लेफ्ट हँड साइड है ना, ऑन द नंबर लाईन इज ऑलवेज स्मॉलर दॅन द राईट हँड साइड नंबर। मग मला सांगा -1 लेफ्ट हँड साइडला, इथे -1 इकडे, आणि जर आपण इकडे गेलो -1 -2 -3 असं इकडे गेल्यानंतर अगदी लेफ्ट साइडला कितीही काउंट
1000 पर्यंत काउंट करून गेल्यानंतर यू विल गेट -1000. सो इट इज ऑन द लेफ्ट हँड साइड ऑफ द -1. सो इट इज निगेटिव्ह, सॉरी इट इज स्मॉलर दॅन द -1. म्हणजे जरी 1000 दिसत असले तरी सुद्धा ते -1च्या लेफ्ट हँड साइडला असल्यामुळं ते -1 पेक्षा कसे असणार आहेत, लहानच असणार आहेत. निगेटिव्ह नंबर्स आर ऑलवेज स्मॉलर दॅन द पॉझिटिव्ह नंबर. आणि दुसरी गोष्ट म्हणजे डावीकडच्या संख्या उजवीकडील संख्येपेक्षा नेहमीच लहान असतात. आले का लक्षामध्ये? म्हणजे आता हे झालं तुमचं लेस दॅनचं चिन्ह, ग्रेटर दॅनचं चिन्ह. ओके. आणि नंतर असतं इक्वलचं चिन्ह. कसलं चिन्ह? इक्वल. जर दोन संख्या इक्वल असतील तर मग इक्वलचं चिन्ह दोघांमध्ये मांडायचं. स्मॉलर असेल तर हे क्लोजिंग है ना, क्लोजिंग जे चिन्ह दिसतं इकडचं म्हणजे असं मिटलेलं तोंड. ओके. ते म्हणजे तुमचं स्मॉलर नंबरकडे असणार आहे आणि जे ओपन एंड आहे ते तुमचं ग्रेटर नंबरकडे असणार आहे. मग ते चिन्ह असं असं आणि असं आणि इक्वलचं चिन्ह अशा पद्धतीने आपण मांडतो. आलं लक्षामध्ये? कंपॅरिझन ऑफ रॅशनल नंबर म्हणजे परिमेय संख्यांचा लहान मोठेपणा. परिमेय संख्यांचा लहान मोठेपणा ठरवण्याच्या आधी आपण चिन्ह बघूया की लहान मोठेपणा ठरवताना आपण कोणती चिन्ह वापरायची. ओके. सो फर्स्ट साइन इज लाईक दिस. आता हे चिन्ह बघा. व्हॉट इज दिस साइन अबाउट? सो दिस इज द साइन अबाउट. दिस साइन टेल्स अस. हे चिन्ह आपल्याला असं सांगतंय की दिस इज द ओपन एंड अँड दिस इज द क्लोज एंड. हे म्हणजे झाकलेलं तोंड आहे, निमुळतं, आणि हे ओपन एंड आहे. मग ह्या ओपन एंडचा अर्थ काय समजायचा? जिकडं असेल तिकडं ग्रेटर दॅन काय असेल. आता इकडे आहे असं समजूया आणि याला आपण लिहूया GRA, ग्रेटर दॅन. ओके. ग्रेटर दॅन म्हणजे काय? च्या पेक्षा मोठा. च्यापेक्षा मोठे म्हणजे दोन संख्यामध्ये तुलना करत असताना इफ दिस ओपन एंड इज विथ दिस नंबर देन दिस नंबर लेफ्ट हँड साइड नंबर विल बी ग्रेटर दॅन द अदर साइड नंबर. ओके. म्हणजे डाव्या संख्येपेक्षा उजवी संख्या कशी असेल? मोठी असेल असा त्याचा अर्थ होईल. आता आपल्याकडे आहे दिस साइन, इक्वल टू च साइन आहे. दिस इज इक्वल साइन. ओके. इक्वल म्हणजे समान. समान म्हणजेच कसं आहे? बरोबर. म्हणजे डावी संख्या किंवा दोन संख्या अगदी बरोबर आहेत तुलनेने. ठीक आहे. अँड लास्ट वन इज द अपोजिट ऑफ दिस साइन. अपोजिट ऑफ दिस साइन मीन्स या संख्येच्या विरुद्ध चिन्ह आहे. म्हणजे हे जे निमुळतं टोक आहे नॅरो एंड अँड दिस ओपन एंड. सो दिस नॅरो एंड ज्या संख्येकडे असेल ती संख्या लहान असते. ओके. स्मॉलर दॅन म्हणूया आपण. काय म्हणूया? स्मॉलर दॅन. ओके. म्हणजे च्या पेक्षा लहान. च्या पेक्षा लहान. ओके. So these are the three signs we are going to use when we compare the rational number, two rational number. Okay. मग त्याच्यासाठी अजून एक नियमाची आवश्यकता आहे. ती नियम कुठला थोडं काय मध्ये आपण बघूया की इफ वी हॅव a upon b, a upon b, so we have this a upon b is the rational number. मग नियमामध्ये असं आहे की या रॅशनल नंबरची जी व्हॅल्यू आहे, रॅशनल नंबरची जी काय आहे व्हॅल्यू आहे, ती व्हॅल्यू मला बदलायची नाहीये. परंतु तिला जर मी कुठल्या तरी एका समान संख्येनं जर गुणलं तर संख्या मात्र वेगळी येईल परंतु व्हॅल्यू तीच राहील असं पाहिजे. मग काय करावं लागेल? तर ए आणि बी या कुठल्याही ए आणि बी, ए अपॉन बी जी संख्या आहे रॅशनल नंबर, तिला कुठल्याही एका समान संख्येनं जर मी मल्टिप्लाय केलं, गुणलं, म्हणजे ए ला पण केनीच गुणलं आणि बी ला पण केनीच गुणलं, अलग लक्षामध्ये, तर मात्र आपल्याला जे भेटतं ए के अपॉन बी के. ओके. सो दिस ए के अँड बी के, ए के अपॉन बी के आर द सेम ॲज वी कम्पेअर विथ द ए अपॉन बी. म्हणजे ए अपॉन बी आणि ए के अपॉन बी के हे सेमच आहेत, व्हॅल्यू बदलत नाही. फॉर एक्झाम्पल, आता एक्झाम्पल म्हणून आपण समजा आपण घेतलं की 3/4 माझ्याकडे आहे आणि 1/3 एक आहे. ओके. मला या दोन संख्या कंपेअर करताना या नियमाचा कसा उपयोग होणार आहे? थोडक्यात काय तुम्हाला कळालं की कुठल्याही रॅशनल नंबर मध्ये जे अंश आणि छेदाच्या स्वरूपामध्ये असतात त्यांच्या अंशाला आणि छेदाला when we multiply their numerator and denominator with the same number, म्हणजे कुठल्याही एकाच संख्येनं जर त्यांना गुणलं आणि येणारा जो काही संख्येचा म्हणजे हा जो ए के अपॉन बी के जो काही मूल्य असेल, जी काही व्हॅल्यू असेल ती व्हॅल्यू आणि ही जे ए अपॉन बी आहे ते सेमच असतं, त्यांचे व्हॅल्यू बदलत नाही. म्हणजे यांना आपण करून बघूया काय होतं ते. तर 3/4 आणि 1/3 आहे किंवा नुसतं आपण 3/4 घेतलं, एवढंच घेतलं मी. 3 आणि 4 यांना कुठल्या तरी समान संख्येनं काय करतो? मल्टिप्लाय करतो. कुठल्या करायचं सांगा? एनी
समजा 2 नी मल्टिप्लाय केलं, वरती पण 2 नी खालती पण 2 नी करावंच लागतं. सो बेत्रिक 6, 3 2 6 and 4 2 8. ओके, सो दिस 6/8 इज इक्वल टू 3/4. मीन्स ही जी 6 आणि 8 आलंय तरीही याचं मूल्य बदललेलं नाही का? त्याला जर आपण परत भाग दिला तर 3/4च भेटणार आहे, कारण 3 2 6 म्हणजे बेत्रिक 6 आणि बेचोक 8 म्हणजे 3/4 परत भेटणार आहे की नाही. तात्पुरतं काय झालंय की कुठल्या तरी एका समान संख्येनं गुणल्यामुळं संख्या वेगवेगळ्या झाल्यात, बट त्या वेगळ्या झालेल्या संख्या ह्या मूळ ज्या काही संख्या असतात किंवा मूळ जी रॅशनल नंबर आहे तिच्या एवढीच त्याचं मूल्य असतं, म्हणून ती बदलत नाही. म्हणजे तुम्हाला परत या ठिकाणी काय भेटणार, 3/4च भेटणार आहे. अशा प्रकारे ह्या नियमाचा अर्थ असतो. मग याचा उपयोग आपल्याला करायचा आहे, कशासाठी करायचा आहे? छेद समान करण्यासाठी, कंपॅरिझन करताना छेद समान करायचा आहे. मग आता हा एक भाग झाला. आता मला एक उदाहरण आपण घेऊन बघूया आणि त्याच्यानंतर आपण 1.2 कडे जाऊया. ठीक आहे, ओके. लेट एक्झाम्पल विल बी सेम एक्झाम्पल 3/4 and I have 1/3. So let's compare these two rational numbers. Compare these two rational numbers. मग रॅशनल नंबर कंपेअर करताना तुमच्या 8वीच्या पुस्तकामध्ये जी काही मेथड दिलेली आहे त्या मेथड जावं, कारण जेव्हा तुम्ही पुस्तक रेफर कराल त्यावेळेला असं व्हायला नको की वेगळी मेथड सांगितली. दुसरीही मेथड आहे परंतु तुम्हाला ती 9वीला शिकायची, त्यामुळे मी काही इथं ती सांगत नाही. सो व्हॉट एव्हर द नंबर्स गिवन टू अस 3/4 and 1/3 यांना काय करायचं, कम्पेअर करायचं. म्हणजे याच्यापैकी काय आहे ते ग्रेटर दॅन आहे, इक्वल आहे और स्मॉलर दॅन आहे. कोणती संख्या ग्रेटर दॅन आहे, कोणती संख्या आणि इक्वल आहे, किंवा विच नंबर इज स्मॉलर दॅन द अदर. ओके, मग दोन्हीही पॉझिटिव्ह आहेत ही तर पहिली पायरी आहे. दीज टू नंबर्स आर पॉझिटिव्ह. मग ठरवायचं कसं? जर त्याच्यापैकी एखादी जर निगेटिव्ह असते तर आपल्याला लगेच म्हणता आलं असतं की निगेटिव्ह नंबर इज ऑलवेज स्मॉलर दॅन द पॉझिटिव्ह नंबर. हे आपल्याला माहित आहे, बिकॉज निगेटिव्ह नंबर्स आर ऑन द लेफ्ट हँड साइड अँड पॉझिटिव्ह नंबर्स आर ऑन द राईट हँड साइड, अँड लेफ्ट हँड साइड नंबर इज ऑलवेज स्मॉलर दॅन द राईट हँड साइड. ओके, मग इथं आपल्याला कम्पेअर करताना डिनॉमिनेटर जो आहे तो जर आपण इक्वल करून घेतला तर फक्त न्यूमरेटरचीच आपल्याला तुलना करावी लागणार आहे. दॅट्स वाय आय एम गोइंग टू मल्टिप्लाय दिस डिनॉमिनेटर विथ द सेम नंबर so as to we get the equal denominators. इक्वल डिनॉमिनेटर साठी यांच्या छेदांना कुठल्या तरी एका समान संख्येने गुणावं लागेल. आता छेदाला गुणायचं म्हणजे अंशाला पण गुणावं लागेल, म्हणजेच हा नियम आपल्याला इथं वापरावा लागेल. कुठला? की अंश आणि छेदाला कुठल्याही एका समान संख्येने when we multiply numerator and denominator with the same number, value does not change. व्हॅल्यू अजिबात बदलत नाही. मग आता ह्यांचा छेद समान करायचा म्हणजे किती करायचा, मग तो कसा ठरवायचा? तर आता या ठिकाणी 4 आणि 3 हे काय कुठल्या त्यांच्या 3च्या पाड्यामध्ये 4 नाही, 4च्या पाड्यामध्ये 3 नाही, मग एक दोघांनी एकमेकांना मल्टिप्लाय केलं तरी चालेल. किंवा आपण असा विचार करू शकतो की 4चा जर आपण टेबल लिहिला 4 1 जा 4, 4 2 जा 8, 4 3 जा 12, आणि 3चा जर लिहिला 3 1 जा 3, 3 2 जा 6, 3 3 जा 9, 3 4 जा 12. दोन्हीही पाड्यामध्ये मला 12 12 हे जे इक्वल नंबर दिसतात याचा अर्थ माझा डिनॉमिनेटर मी 12 करू शकतो. पुढे जाऊन जर लिहिलं तर काही इक्वल नंबर मिळतील, बरोबर. मग इक्वल नंबर करण्यासाठी या 4ला मला कितीने मल्टिप्लाय करावं लागेल जेणेकरून आय विल गेट 12, आणि या 3ला कितीने मल्टिप्लाय करावं लागेल टू गेट 12. मग इथं 4चा टेबल 3 पर्यंत काउंट केला, कितीपर्यंत काउंट केला? 3 पर्यंत काउंट केल्यानंतर मला किती भेटतं? 12. आणि 3चा टेबल जर मी 4 पर्यंत काउंट केला तर मला भेटतं 12. इट मीन्स दॅट याचा अर्थ असा आहे की 3ला मला 4ने गुणावं लागेल म्हणजे 4 त्रिक 12 होईल, आणि 4ला 3ने गुणावं लागेल म्हणजे मला 4 त्रिक 12च मिळणार आहे. मग काय करूया, गुणूया आपण इथं, ह्याचं लिहूया आपण 3/4 इंटू. आता याला एका समान संख्येनं गुणायचं म्हणजे मला कितीने गुणायचंय? ह्याला 12 करण्यासाठी मला 3ने मल्टिप्लाय करावं लागेल, पण आपला नियम सांगतो की छेदाला गुणलं की अंशाला सुद्धा गुणावं लागतं. म्हणजे इथं मला भेटेल 9/12. ओके, हे याचं झालं. ओके, हे याचं झालं रूपांतर. म्हणजे 3/4चं कन्व्हर्जन आपण काय केलं? 9/12. याचा अर्थ असा नाही की 9/12 म्हणजे वेगळा आहे, याची याची व्हॅल्यू सेमच असते या रूल प्रमाणे. ठीक आहे. दुसरं काय आपल्याकडे? वी हॅव 1/3. सो 1/3 याला कितीने मल्टिप्लाय करायचं? आपल्याला 4ने मल्टिप्लाय करायचे. किती मल्टिप्लाय करायचे? मग 4ने मी याला मल्टिप्लाय केल्यानंतर मला काय मिळते बघा बरं. 4 1 जा 4 and 3 4 जा 12.
म्हणजे या ठिकाणी मला छेद समान मिळाले. कोणते कोणते? 12 and 12. ओके, आता मी इथे लिहितो तुमच्या समोर की 9/12 and 4/12. So both these rational number have same denominator. If they have same denominator, मग आपण काय शिकलेलो आहोत? जर छेद समान असेल तर we have to compare their numerators. त्यांचे न्यूमरेटर कंपेअर करायचे. मग न्यूमरेटर काय याचा रे? न्यूमरेटर इज 9 and his 4. मग कोण मोठा आहे? तर 9 मोठा आहे. ओके, सॉरी चिन्ह उलट झालं का? हा, याच्यामध्ये 9 मोठा आहे. 9 मोठा आहे म्हणजे ओपन एंड इज टुवर्ड्स द 9 अँड द क्लोज एंड इज टुवर्ड्स द 4. सो क्लोज एंड इंडिकेट्स स्मॉलर and the open end indicates greater. So this open end is towards the 9 and the close end is towards the 4. That's why 9 is greater than 4. आता मग कंपॅरिझन झालं. मग ज्या रॅशनल नंबर मधला न्यूमरेटर मोठा आहे ती रॅशनल नंबर जी आहे अंश आणि छेदाची स्वरूप ती मोठीच असणार आहे. याचा अर्थ इथे मला चिन्ह काय टाकावं लागेल की 9/12 is greater than 4/12. Okay, so 9/12 and 4/12, what it means? So 9/12 म्हणजेच कोण आहे आपली? 3/4 आणि 4/12 म्हणजेच कोण आहे आपली? 1/3. मग यांची तुलना करायची ना आपल्याला, म्हणून लास्टला आपण असं लिहू शकतो की काय लिहायचं आपल्याला? 3/4 and 1/3. 1/3 याच्यापैकी कोण मोठं आलं? Which number is greater than which number? So this 3/4 is greater than 1/3. So in this way we can compare the two numbers. आता इथं आपण फक्त पॉझिटिव्ह नंबरचंच उदाहरण घेतलेलं आहे. If negative numbers are there, the same rule is applied for the negative numbers. Only you have to remember that ki negative numbers are always less than or smaller than the positive number. Okay, because they are on the left hand side and positive numbers are always on the right hand side. ठीक आहे. मग याचा जर तुम्हाला थोडासा आढावा जमला असेल किंवा कळलं असेल तर आपण 1.2 लगेच सॉल्व्ह करूया. त्याच्यामध्ये असणारी जी गणित आहेत ते तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची लगेच कळतील की हाऊ टू कम्पेअर द नंबर्स. ओके, प्रॅक्टिस सेट नंबर 1.2. प्रॅक्टिस सेट नंबर 1.2. कंपेअर द फॉलोइंग नंबर इज द क्वेश्चन नंबर 1. पहिला प्रश्न आहे की कंपेअर द फॉलोइंग नंबर्स. याच्यामधले पहिले 3 गणित आपण बघूया. -7 -2. -7 and -2. मग आता इथं तुम्हाला लगेच कळायला असेल की विच नंबर इज ग्रेटर दॅन विच नंबर. कोणती संख्या लहान आणि कोणती संख्या मोठी आहे कोणापेक्षा तुम्हाला लगेच कळालं असेल. मग इथं तुम्हाला कंपेअर करताना काय करावं? -7 and -2. नाव ऑन द नंबर लाईन वी यूज टू से दॅट the number which is on the right hand side of the 0 is always greater than the number which is left hand side of the 0. But here -7 and -2 both numbers are on the left hand side of the 0. So what should we do at such time? अशा वेळेला आपण काय करायचं मग? ओके, मग याच्यामुळे आता 0च्या डाव्या साईडला दोन्ही सगळ्या मायनस संख्या असतात. मग मायनस संख्येमध्ये काय बघायचं की दोन्ही जर मायनस संख्या असतील, बोथ नंबर्स आर निगेटिव्ह, देन डिसाइड विच नंबर इज ऑन द राईट हँड साइड अँड विच नंबर इज लेफ्ट हँड साइड बिटवीन दीज टू नंबर्स. या दोन संख्येपैकी संख्या रेषेवरती -7 -2च्या डाव्या साईडला आहेत की उजव्या साईडला आहेत, किंवा -2 हे -7च्या डाव्या साईडला आहेत की उजव्या साईडला आहेत. मग संख्या रेषेवरती आधी उजवीकडून डावीकडे येताना, उजवीकडून इथं तुमचं 0, इथं तुमचं -1, इथं तुमचं -2 आणि इकडं असं लेफ्टला जात असताना तुम्हाला -7 भेटते, बरोबर. आणि नियमानुसार ॲज वी गो ऑन द लेफ्ट हँड साइड द नंबर डिक्रीजेस, म्हणजे नंबर गोज स्मॉलर अँड स्मॉलर अँड स्मॉलर, म्हणजे संख्या कशा लहान 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 होत जातात, हे तुम्हाला माहित आहे. मग -2च्या डाव्या साईडला अजून -7 असल्यामुळं -7 इज स्मॉलर दॅन -2. सो सिंपल, बरोबर की नाही. याचा अर्थ आपल्या इथं काय लागेल, देअरफॉर इथं काय करूया आपण, ऑन द नंबर लाईन, ऑन द नंबर लाईन, ऑन द नंबर लाईन
-7 is on the left of the -2. Therefore आपण असं म्हणू शकतो की -7 or -2 is greater than -7. That's it. हे झालं याच. -2 हे -7 पेक्षा कसं असेल, मोठा असणार आहे. ओके, सेकंड एक्झाम्पल, 0 and -9/5. So in these two numbers, 0 is neither positive nor negative, and this is the negative number. So negative numbers are on the left hand side of the 0, and the numbers which are left hand side of the 0 are always smaller than 0. मग फक्त आपल्याला इथं एवढंच लिहावं लागेल की on the number line -9/5 is on the left of 0, म्हणजे लेफ्ट साइड ऑफ 0. आलं लक्षामध्ये, म्हणजे 0 च्या लेफ्ट साइडला असल्यामुळं 0 is greater than -9/5. That's it for the second example. Okay, now let's see third example. So third example is 8/7 and 0. So again 0 and 8/7. So tell me whether 8/7 is on the left hand side or right hand side of the 0. Obviously जर आपण याचा भागाकार केला, 7 ने जर 8ला भागलं तर 1 point something काहीतरी येईल, आणि 0 ते पॉझिटिव्ह नसतं आणि निगेटिव्ह नसतं, म्हणजे धन नसतं आणि ऋण नसतं, पण 8/7 ही शून्याच्या उजव्या साईडलाच येणार आहे पॉझिटिव्ह असल्यामुळे. मग इथं आपल्याला सहज म्हणता येईल की 8/7 इज ग्रेटर दॅन 0 बिकॉज 8/7 विल बी ऑन द राईट हँड साइड ऑफ द 0. म्हणजे आपल्याला काय म्हणता येईल, ऑन द नंबर लाईन 8/7 is on the right side of 0. Therefore 8/7 is greater than 0. That's it. आले का तुमच्या लक्षामध्ये? Fourth example, -5/4 and 1/4. Look at these two numbers. First number is negative and second number is positive. म्हणजे फक्त याच्यावरनं सुद्धा आपल्याला ओळखता येतं. पण इथं अजून एक गंमत अशी आहे की दोघांची डिनॉमिनेटर सुद्धा सेम आहेत. ओके, इफ डिनॉमिनेटर्स आर सेम देन व्हॉट इज द नेक्स्ट स्टेप, कम्पेअर देअर न्यूमरेटर. जर त्यांचा छेद समान असेल तर त्यांचा न्यूमरेटर म्हणजे अंश कम्पेअर करा. मग अंशामध्ये आपल्याला काय भेटेल, -5 and 1. ओके, -5 and 1. का बरं असं लिहिलं, डिनॉमिनेटर सेम आहेत. काय आहेत, डिनॉमिनेटर म्हणजे छेद त्यांचे कसे आहेत, डिनॉमिनेटर्स आर सेम. देअरफॉर इथं तुम्हाला काय सांगता येईल, -5 हा न्यूमरेटर आहे आणि 1 हा न्यूमरेटर आहे, पण एक पॉझिटिव्ह आहे आणि एक निगेटिव्ह आहे. आणि यू नो व्हेरी वेल दॅट निगेटिव्ह नंबर्स आर ऑलवेज स्मॉलर दॅन पॉझिटिव्ह नंबर. So -5 is smaller than 1 and therefore -5/4 is also smaller than 1/4. That's it. म्हणजे फक्त निगेटिव्ह नंबर आहे आणि पॉझिटिव्ह नंबर याच्यावरून आपण डायरेक्ट लिहिता आलं असतं. काय लिहिता आलं असतं आपल्याला, की निगेटिव्ह नंबर्स आर ऑलवेज स्मॉलर दॅन पॉझिटिव्ह नंबर. म्हणजे इथं आपल्याला रिझन सुद्धा लिहिता येईल. काय लिहिता येईल, इथं लिहू आपण रिझन की negative numbers are always smaller than positive numbers. Negative numbers are always smaller than positive numbers. Therefore -5/4 is smaller than 1/4. Okay, similarly these 40/29 and 141/29 is the fifth example. So again here denominators are same but both numbers are positive. So in such case what do you have to do? Just compare their numerators because denominators are same. Okay, right here denominators. Okay,
denominators are same. So compare their numerators, that is 40 and 141. So which number is greater than which number? कोणतीही संख्या कोणापेक्षा मोठी आहे? So obviously 141 is greater than 40. 141 ही 40 पेक्षा मोठी आहे, कारण ती 40 पेक्षा 40च्या उजव्या बाजूला आहे, त्याच्यामुळे ती मोठी आहे. आणि ज्याचा न्यूमरेटर मग मोठा असेल तोच तुमचा फ्रॅक्शन किंवा इरेशनल नंबर मोठी असणार आहे. ओके, देअरफॉर मग काय लिहायचं? डायरेक्टली लिहू शकता 40/29 is smaller than 141/29. That's it. Okay, always keep a box around your answer which will highlight your answer. ठीक आहे, आपण बघूया आता सिक्स्थ एक्झाम्पल. -17/20 and -13/20. Both numbers are negative and with same denominator. So what we to do now? आता काय करायचं? दोन्हीही निगेटिव्ह आहेत आणि त्यांचा डिनॉमिनेटर सुद्धा सेम आहे. मग तोच नियम की इफ डिनॉमिनेटर्स आर सेम, ज्यांचा छेद समान असेल तर आपण त्यांचा अंशाची तुलना करूया. सो लेट्स कम्पेअर देअर न्यूमरेटर्स, बट बिफोर कम्पेअरिंग राईट हिअर denominators are same, therefore -17 and -13. Just compare their numerators. So after comparing these two numerators, what is your conclusion? Which number is greater between these two numbers? So -13 is greater than -17 because -13 is on the right hand side of -17. म्हणजे ऋण 17च्या उजवीकडे आहे ऋण 13, म्हणून ऋण 13 मोठा असणार आहे. आता ज्याचा न्यूमरेटर मोठा तोच रॅशनल नंबर मोठा असणार आहे. याचाच अर्थ इथं -17/20 इज ग्रेटर दॅन -13/20. दॅट्स इट फॉर द सिक्स्थ एक्झाम्पल. नाव सेवन्थ एक्झाम्पल. सो जर तुम्हाला हे कळालं असेल तर मग आपण सातवं एक्झाम्पल कसं आहे ते बघूया. 15/12 and 7/16. आता इथं कसं कम्पेअर करायचं? आता इथं कम्पेअर करण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? एकतर त्यांचा छेद समान करून घ्यावा लागेल. मग छेद समान करण्यासाठी एकतर आपण त्याला न्यूमरेटरला म्हणजे भागतो किंवा गुणतो. इथं मला काय वाटतंय की 15/12 जे आहे याचं जर आपण फोड केली, काय केली? फोड केली म्हणजे फॅक्टरच्या स्वरूपात लिहिलं तर काय भेटू शकतं बघा. किंवा छेद समान करण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? इथं सिम्पली मध्ये मी करतो इथं बघा 16×3 = 48 आणि 12×4 = 48. म्हणजे काय? इथं तुम्हाला 12×4 म्हणजे 4 मल्टिप्लाय करावं लागेल. कशाने मल्टिप्लाय करावं लागेल? 4 मल्टिप्लाय करायला. मी तुम्हाला इथं दाखवतो. So multiply this number with 4 and numerator is also with 4. So 15×4 किती भेटेल तुम्हाला? 60 and 12×4 किती भेटेल? 48. 12×4 = 48. सिमिलरली इकडे सुद्धा तुम्हाला तसंच करावं लागेल. 7/16 जे आहे 7/16. सो 16 into जर 3 केलं तर मला इथं 48 मिळेल, म्हणजे डिनॉमिनेटर माझं सेम होईल. ओके, सो मल्टिप्लाय धिस 7 with 3 as well. So I will get 21. 7 3s are 21 and 48, that is 16 into 3 म्हणजे 16×3 = 48. म्हणजे 48 आणि 48 दोन्हीही डिनॉमिनेटर काय झाले? सेम झाले. आता जर ते सेम झाले असतील तर आपल्याला काय करावं लागेल? फक्त न्यूमरेटरच त्यांचा काय करावं लागेल? कम्पेअर करावा लागेल. सो व्हॉट इज इट्स न्यूमरेटर? न्यूमरेटर इज 60 अँड न्यूमरेटर इज 21. ओके, याचा न्यूमरेटर किती आला? 60, याचा न्यूमरेटर 21. नाउ कंपेअर दीज टू नंबर्स, बोथ आर पॉझिटिव्ह, सो इट इज व्हेरी इझी टू कंपेअर. 60 इज greater than 21 because 60 is on the right hand side of 21 simply. आणि मग ज्याचा न्यूमरेटर मोठा तीच रॅशनल नंबर मोठी असते. मग 60 ही 15/12 ची न्यूमरेटर आलेली होती आणि 21 ही 7/16 चे न्यूमरेटर होता किंवा अंश होता. म्हणजे आपल्याला लिहिता काय येईल की 15/12 is greater than 7/16. That's it. ओके, सिंपल आहे.
8th एक्झाम्पल -21/8 आणि -9/4. ऋण 25/8 आणि ऋण 9/4. आता ह्या दोन संख्या निगेटिव्ह तर आहेत आणि शिवाय ह्यांचे डिनॉमिनेटर सुद्धा वेगळे आहेत. मग काय करावं लागेल अशा वेळेला? आपण जी पद्धत शिकलो की लेट्स इक्वलाइज देअर डिनॉमिनेटर, म्हणजे त्यांचे छेद समान करून घेऊया. छेद समान करताना बघा इथं 8 आहे, मला इथं सहजासहजी 8 मिळू शकतो. 4 2 8, म्हणजे फक्त यालाच मल्टिप्लाय करायला लागेल, याला मल्टिप्लाय करायची गरज नाहीये. म्हणून याला असंच ठेवूया आणि फक्त यालाच आपण काय करूया, मल्टिप्लाय करूया. म्हणजे काय भेटेल मला, दिस इज युअर -25/8 ॲज इट इज, दिस इज युअर -9 इंटू अँड दिस इज 4 इंटू. कशाने मल्टिप्लाय करायला लागेल मला 8 मिळण्यासाठी? कारण सहजासहजी भेटत असेल तर एकाच फक्त रॅशनल नंबरला मल्टिप्लाय करण्याची गरज असते. सो 2 नी मल्टिप्लाय केलं तर मला इथं भेटेल -18/8. सो लुक एट हिअर, both denominators are same now, 8 and 8. Okay, if denominators are same, then next step is to compare their numerators. जर त्यांचा छेद समान असेल तर त्यांचा अंशाची तुलना करा. ओके, मग अंश त्यांचे काय? तर ह्याचा अंश आहे ऋण 25 आणि त्याचा अंश आहे ऋण 18. कम्पेअर करा. सो टेल मी विच नंबर इज ग्रेटर दॅन द अदर. कोणता आहे कोणापेक्षा मोठा? सो ऑब्वियसली -18 इज ग्रेटर दॅन -25. ऋण 18 हा ऋण 25च्या उजव्या बाजूला असल्यामुळे तो साहजिकच आहे ऋण 25 पेक्षा मोठा आहे. आणि मग ज्याचा अंश मोठा तीच रॅशनल नंबर मोठी असते. म्हणून आपण इथे लिहूया -25/8 इज स्मॉलर दॅन -9/4 बिकॉज दीज आर ओरिजिनल नंबर्स विच वी हॅव टू कम्पेअर. हे आपल्या ओरिजिनल होत्या, फक्त आपण हा काय केला, एक मेथड तयार केली की जेणेकरून आपल्याला तुलना करता येईल. नाव नेक्स्ट एक्झाम्पल, 9th एक्झाम्पल. सो इन 9th एक्झाम्पल अगेन वी हॅव टू पॉझिटिव्ह नंबर्स, 12/15 and 3/5. Both are positive and denominators are also different. So equalize their denominator. मग सेम टू सेम याच्यासाठी सुद्धा काय करावं लागेल बघा बरं. दिस इज युअर 12/15. ओके, लेट इट बी ॲज इट इज, जसं तसं राहू द्या. ह्याला इकडं काय करता येईल का बघा बरं, 3/5. मग 5चं रूपांतर मला 15 मध्ये करता येईल ना. वेन आय विल मल्टिप्लाय 5 विथ 3, सो 5 3 जा 15, 5 3 15, मग इकडे 15 आणि इकडे 15 होईल की नाही. मग वरती पण मल्टिप्लाय करा. सिम्पली एकालाच मल्टिप्लाय केल्यानंतर तुम्हाला आन्सर भेटू शकतं, बरोबर की नाही. सो इन दिस वे यू विल गेट सेम डिनॉमिनेटर, 15 15 15 15. इफ डिनॉमिनेटर्स आर सेम, अगेन द सेम स्टेप, कम्पेअर देअर न्यूमरेटर, म्हणजे त्यांचा अंश काय करा, कम्पेअर करा, त्यांच्यात तुलना करा. साहजिक आहे 12 हे 9 पेक्षा कसे असणार आहेत, मोठे असणार आहेत. जर 12 मोठे असेल, ज्या रॅशनल नंबर मधला न्यूमरेटर मोठा असेल तीच रॅशनल नंबर मोठी असते. या ठिकाणी तुम्हाला 12/15 इज ग्रेटर दॅन 3/5 असा तुम्हाला काय भेटेल, कंपॅरिझन भेटेल. आले लक्षामध्ये. हे झाल्यानंतर आता आपण 10th एक्झाम्पल कडे जाऊया. 10th म्हणजे तुमचं मला वाटतंय लास्ट एक्झाम्पल आहे. हिअर बोथ नंबर्स आर गिवन इन निगेटिव्ह फॉर्म. ऋण आहेत दोन्ही पण आणि त्यांचा छेदही वेगळा आहे. मग अशा वेळेला तुम्ही काय करणार? इथंही तेच करायचं, छेद समान करून घ्या. छेद समान करताना काय करावं लागेल? सो -7/11. आता छेद समान करताना इथं 11 आहे आणि इथं 4 आहे, वेगवेगळ्या संख्या आहेत जेणेकरून समान करता येणार नाहीत. म्हणजे लगेचच्या लगेच इथं 11 आहे, म्हणजे 4ला कशाने तरी मल्टिप्लाय केल्यानंतर 11 येणार आहे का? नाही येणार आहे. म्हणजे काय करा तुम्ही इथं की या 11ला काय करा, 4 नी मल्टिप्लाय करा आणि 4ला 11 नी मल्टिप्लाय करा. म्हणजे 11 चौक 44, 11 4 जा 44, 4 11 जा 44, सेम होऊन जाईल की नाही. मग इथं तुम्ही आपण काय केलं, कंपॅरिझन केलं. सो मग खाली कम्पेअर केल्या म्हणून वरती तुम्हाला लिहावंच लागणार आहे. -7 × 4 किती झाले, -28 डिवायडेड बाय 44. आणि याच्यासाठी सुद्धा तोच फॉर्म्युला आपण करूया. काय बरं, सो इट इज -3/4. मग याला 11 नी मल्टिप्लाय करा. कशाने मल्टिप्लाय करा, 11 नी. आणि 11 नी मल्टिप्लाय केल्यानंतर तुम्हाला काय भेटेल, 11 3 33, बट इट इज निगेटिव्ह. सो -33 and 44 will be the denominator. So simple, 44 44 44 44, same denominator. So we got same denominator. Now compare their numerators.
ओके, त्यांचा न्यूमरेटर कम्पेअर करा आणि मग न्यूमरेटर कम्पेअर केल्यानंतर तुम्हाला काय मिळतं बघा. सो वी हॅव 28 ॲज द न्यूमरेटर ऑफ धिस रॅशनल नंबर अँड -33 इज द न्यूमरेटर ऑफ धिस रॅशनल नंबर. सो -28 -30 विच नंबर विल बी ग्रेटर. कोणती संख्या मोठी असेल सांगा बरं. साहजिक आहे, ऋण 28 ही ऋण 33च्या उजवीकडे असणार आहे संख्यारेषेवरती, म्हणून हीच संख्या मोठी असणार आहे. सो पुट धिस साइन इन बिटवीन दीज टू नंबर्स. इट मीन्स दॅट -28 इज ग्रेटर दॅन -33. मग -28 हा याचा न्यूमरेटर होता, म्हणून ही संख्या जी आहे -7/11 इज ग्रेटर दॅन -3/4. ओके, हेही अतिशय सोपं आहे कंपॅरिझन करण्यासाठी, त्याच्यामुळे गडबडून जाण्याची काहीच गरज नाही. मित्रांनो, ज्यांनी माझं चॅनल सबस्क्राईब केलं त्यांचं मनपूर्वक आभार, आणि ज्यांनी सबस्क्राईब नाही केलं त्यांनी लाल रंगाचं जे काही सबस्क्राईबचं बटन आहे त्याच्यावरती दाबून बेल आयकॉन प्रेस करून सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर मात्र जरूर करा. ठीक आहे, तोपर्यंत घरीच राहा, सुरक्षित राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.